नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण महाराष्ट्राच्या भूगोलातील काही महत्त्वाचे प्रश्न म्हणजेच महत्त्वाचे टॉपिक त्या प्रश्नांच्या माध्यमातून नकाशा मार्फत अभ्यासणार आहोत, जेणेकरून जो काही प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलावर त्या संदर्भात विचारला गेला तर तुमचा प्रश्न सुटलाच पाहिजे। हे लेक्चर सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्वांनी बघायचे, म्हणजे नक्कीच तुम्हाला या लेक्चरचा जास्तीत जास्त फायदा होईल। लेक्चरला सुरुवात करण्याआधी आपली फाउंडेशन बॅच जी आहे राज्यसेवा नेक्स्ट इयरची, राज्यसेवा जी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने होणार आहे, तर त्यासाठी आपण ही फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे। या बॅचचे लाईव्ह लेक्चर्स आपले 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे। तुम्हाला कशी क्वालिटी वाटते शिकवण्याची काय ते बघण्यासाठी तुम्ही YouTube एक 2-3 दिवस लेक्चर पण असतील, डेमो लेक्चर याच्यातून पण बघू शकता आणि मग ऍप्लिकेशन मधून बॅच परचेस करू शकता। यामध्ये सर्व काही तुम्हाला बेसिक टू ऍडव्हान्स शिकवलं जाईल। इव्हन स्टेट बोर्ड मराठीमधून NCERT सुद्धा शिकवल्या जातील। या व्यतिरिक्त आन्सर रायटिंग सुद्धा तुमच्याकडून करून घेतली जाईल। तसंच आपल्याकडे येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी कंबाईन प्रतिज्ञा बॅच सुरू झालेली आहे, तर याची फी फक्त 499 रुपये आहे सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी। 1 ऑगस्ट पासून याचे सुद्धा लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे, तर तुम्ही कंबाईन साठी ही बॅच जॉईन करू शकता। अँड राज्यसेवा पूर्व परीक्षा यावर्षी जी होणार आहे नेक्स्ट मंथ मध्ये, त्यासाठी सुद्धा आपण 499 मध्ये एक रेकॉर्डेड बॅच सुरू केलेली आहे। तर अगेन या बॅच मध्ये सुद्धा पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी आपण फी कमी ठेवलेली होती, पण आता फी वाढवली आहे। तरी सुद्धा तुम्हाला या कुठल्याही बॅचेस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही हर्षाली 50 नावाचा जर कोड वापरला तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट मिळून जाईल। सो जर तुम्ही हर्षाली 50 नावाचा कोड वापरला तर तुम्हाला ही बॅच 499 मध्ये मिळेल, ऍज वेल एज ही बॅच सुद्धा 499 मध्ये मिळेल। जी आपली राज्यसेवा फाउंडेशन बॅच आहे त्यामध्ये सुद्धा डिस्काउंट मिळेल। UPSC मराठी मधून UPSC करणारे जे आहेत ते पण आपली डिस्क्रिप्टिव्ह बॅच घेऊ शकतात। ठीक आहे, आपले काही प्रोडक्ट्स आहेत, जसं की आपलं चालू घडामोडीचं इयरबुक आहे, आपलं राज्य घटनेच्या नोट्स आहेत। तर ह्या बुक्सचा तुम्ही वापर करू शकता रिव्हिजन साठी। करंट अफेअर्स तर तुम्हाला मागील 1.5 वर्षाचं करंट यामध्ये मिळेल। येणाऱ्या कुठल्याही परीक्षेसाठी हे उत्तम असं बुक आहे। तर ऍप्लिकेशन वरच हे तुम्हाला परचेस करता येईल, म्हणून डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिलेली आहे त्यावरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करा। त्याचबरोबर तिथे लॉग इन करून तुम्ही जी बॅच हवी आहे ती परचेस करू शकता आणि जे काही बुक हवंय ते तुम्ही तिथून परचेस करू शकता। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिसेल, टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, जेणेकरून तिथे ज्या काही क्विज होतात, जे काही लेक्चर्स होतात त्याच्या लिंक मिळतील, अपडेट्स मिळतात आयोगाचे। सोबत बऱ्याचशा गोष्टी इन्फॉर्मेशन नोट्स वगैरे तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केल्या जातात। तसंच आपलं अभ्यास मित्रचं इंस्टाग्राम पेज सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता। त्यामध्ये तुम्हाला अभ्यासाशी रिलेटेड जो कंटेंट आहे तो इंटरेस्टिंग वेने रील्सच्या माध्यमातून घेतला जाईल। या व्यतिरिक्त अभ्यासमित्र.in नावाची आपली वेबसाईट सुद्धा आहे, ती सुद्धा तुमच्याकडे असू द्या। आयोगाचे सर्व क्वेश्चन पेपर्स, आन्सर कीज तिथे अवेलेबल होतात, आयोगाचे अपडेट्स तिथे अवेलेबल होतात, करंट अफेअर्स आहेत, स्टेट बोर्ड्स आहेत, जुने नवे सगळ्याच गोष्टी तिथे तुम्हाला मिळून जातील। मग मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या आजच्या लेक्चरला। पहिला प्रश्न इथे आहे, हे सगळे मी जे क्वेश्चन्स घेतले ते आयोगाने विचारलेले PYQ आहेत, कोणत्या ना कोणत्या वर्षी विचारलेले हे प्रश्न आहेत कंबाईन मधले, राज्यसेवेमधले। ठीक आहे, तर इथे पहिलाच प्रश्न आहे, महाराष्ट्रामधील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत? म्हणजे ह्या प्रश्नावरून आपल्याला काय टॉपिक समजतो की आपल्याला महाराष्ट्राचा पॉलिटिकल नकाशा बघत असताना, राजकीय नकाशा अभ्यासत असताना कोणत्या राज्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत हे आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे, किंवा थोडक्यात कोणता जिल्हा कोणत्या राज्याशी सीमा शेअर करतोय हे आपल्याला माहिती असलं पाहिजे। तसं पाहिलं तर या प्रश्नाचं उत्तर आहे 7। मग कोणते 7 जिल्हे आहेत, इतर सीमा कोणकोणत्या आहेत हे बघणं गरजेचं आहे। चला मग नकाशाच्या माध्यमातून हे समजून घेऊया। जर तुम्ही इकडे पाहिलं तर आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे, या महाराष्ट्र राज्याच्या सीमा कोणकोणत्या राज्यांना लागून आहेत? महाराष्ट्र सोबत कर्नाटकची सीमा शेअर होते, महाराष्ट्राला गोव्याची सीमा लागून आहे, महाराष्ट्राला तेलंगणाची सीमा लागून आहे, महाराष्ट्राला छत्तीसगडची सीमा लागून आहे आणि मध्य प्रदेशची सीमा लागून आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्राला गुजरातची सीमा सुद्धा लागून आहे। ठीक आहे, मग जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्र राज्याला जवळपास 6 जिल्ह्यांची सीमा लागून आहे। ठीक आहे,
मग यामध्ये तुम्हाला विचारलं होतं प्रश्नात की कर्नाटक, तुम्ही जर पाहिलं तर इथून ही जी सीमा आहे ही कर्नाटक राज्याची सीमा आहे इथपर्यंत. मग कोणकोणत्या जिल्ह्यांसोबत दिसतेय? लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बरोबर, धाराशिव आहे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर सांगली, कोल्हापूर. मग 1 2, ठीक आहे, सिंधुदुर्ग सुद्धा, ठीक आहे, 1 2 3 4 5 6 7, किती जिल्ह्यांना? 7 जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे, बरोबर. असा प्रश्न आपल्याला विचारला होता. मग आपण दुसऱ्या पण जिल्ह्यांबाबत बघूया, जसं की गोवा. गोव्याचं सोपं आहे लक्षात ठेवणं. गोव्याची सीमा इकडे आहे आणि गोव्याची सीमा फक्त सिंधुदुर्गला लागून आहे, ठीक आहे, सिंधुदुर्गला लागून आहे. त्यानंतर तेलंगणा जर आपण पाहिलं तर तेलंगणाची सीमा बघा, आंध्र प्रदेशला महाराष्ट्राची सीमा लागत नाही, तेलंगणाला मात्र लागते. सो तेलंगणाची सीमा जर आपण पाहिली तर तेलंगणाची सीमा गडचिरोलीला लागून आहे, चंद्रपूरला लागून आहे, यवतमाळला लागून आहे, त्याचबरोबर नांदेडला सुद्धा लागून आहे. मग तेलंगणाची सीमा जर आपण पाहिली 1 2 3 4, 4 राज्यांना लागून आहे. नेक्स्ट वर जाऊया, गुजरात. गुजरातमध्ये जर पाहिलं तर गुजरातची सीमा किती जिल्ह्यांना लागून आहे? तर इकडे गुजरातची सीमा जी आहे तिथपर्यंत आपल्याला बघायला मिळते. मग नंदुरबार, धुळे, नाशिक, बरोबर, आणि पालघर या जिल्ह्यांना गुजरातची सीमा लागून आहे, ठीक आहे. बाकी इथे दादरा नगर हवेली सुद्धा आहे, ठीक आहे. जर तुम्ही हे पण लक्षात ठेवू शकता. तर मग गुजरातची सीमा इथे किती जिल्ह्यांना लागून आहे? 4 जिल्ह्यांना गुजरातची सीमा लागून आहे. मग प्रश्न असाही येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांना, कोणत्या राज्यांना 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे महाराष्ट्राच्या? तर गुजरात आणि तेलंगणाला 4 राज्यांची सीमा लागून आहे. नेक्स्ट मध्य प्रदेश, एमपीला कोण किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? तर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, त्यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. बघा किती जिल्हे आहेत? 1 2 3 4 5 6, ठीक आहे, 7 आणि 8. सर्वाधिक सीमा जी आहे ती मध्य प्रदेशला 8 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांची सीमा किंवा सर्वाधिक सीमा मध्य प्रदेशला लागून आहे, आपली पूर्ण उत्तरेकडील सीमा. त्यानंतर छत्तीसगड सोबत जर तुम्ही पाहिलं तर छत्तीसगडला किती राज्यांची सीमा लागून आहे? तर छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे? 2 जिल्हे. कोणकोणते आहेत? एक म्हणजे गोंदिया आणि दुसरं म्हणजे गडचिरोली, ठीक आहे. राहील लक्षात. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. यावरती कसाही प्रश्न आला तर आता तुम्हाला याचं उत्तर देता आलं पाहिजे, ठीक आहे. सो आपण इथे महाराष्ट्राचा पॉलिटिकल मॅप थोडासा पाहिलेला आहे. पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांचा उंचीनुसार खालीलपैकी अचूक उतरता क्रम कोणता? उंचीनुसार विचारलेला आहे, म्हणजे सर्वात जास्त हाईट पासून सर्वात कमी किंवा सर्वात जास्त पासून खाली यायचे आपल्याला, ठीक आहे. मग महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर ते आहे कळसुबाई, बरोबर, कळसुबाई. त्यानंतर मग एक ट्रिक तुम्हाला माहिती असली पाहिजे, कसा मी हसतो, बरोबर, कसा मी हसतो. सो कळसुबाई, त्यानंतर क च कळसुबाई, सा च साल्हेर, मी च म च महाबळेश्वर, बरोबर, आणि हसतो अत्रे पुढे आहे, अत्रे ते बघा, तर च त्र्यंबकेश्वर. म्हणजे हा सिक्वेन्स इथे फर्स्ट मध्ये बरोबर दिलेला आहे. कसा मी हसतो, अत्रे ते बघा, ठीक आहे. तर बघा ही जी ट्रिक आहे ही इथे लागू होते, पण रिसेंटली काही नवीन टेकड्या सुद्धा, काही नवीन पर्वत किंवा नवीन शिखरं महाराष्ट्रामध्ये शोधण्यात आलेली आहेत. त्यांची उंची पण बऱ्यापैकी जास्त आहे, सो ते मध्ये फिट होतात. आपण नवीन शिखरं पण बघणार आहोत. एकदा मॅप वरती आपण हे शिखरं बघून घेऊया. सो कळसुबाई जर तुम्ही पाहिलं तर इथे आहे नगर जिल्ह्यामध्ये, अहिल्याबाई नगर मध्ये काय आहे? कळसुबाई शिखर आहे. हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. इवन उत्तर सह्याद्री मधलं सुद्धा सर्वोच्च शिखर आहे, ठीक आहे, किंवा सह्याद्री मधलं सुद्धा सर्वोच्च शिखर आहे, ठीक आहे. बाकी पूर्ण पश्चिम घाटात आपण अनाईमुडी बघतो, पण सह्याद्रीमध्ये आपण महाराष्ट्राचा विचार केला तर कळसुबाई, ठीक आहे. त्यानंतर नगर मध्येच हरिश्चंद्रगड सुद्धा आहे, राईट. इकडे वर जर आपण पाहिलं तर नाशिक मध्ये साल्हेर आहे, मुल्हेर आहे, सप्तशृंगी वणी आहे, तौला आहे, सिंगी आहे. इकडे पुण्यामध्ये आल्यानंतर भीमाशंकर आहे, ताम्हिणी, तोरणा आहे महत्वाचं, ठीक आहे, राजगड आहे. साताऱ्यामध्ये महाबळेश्वर आहे,
ठीक आहे, इकडे वर धुळ्यामध्ये हनुमान आहे, नंदुरबारमध्ये अस्तंबा आहे, त्यानंतर अमरावतीमध्ये गेल्यानंतर वैराट आणि चिखलदरा आहे. ठीक आहे, बाकी गडचिरोलीमध्ये गडलगट्टा वगैरे आहेत ही शिखरं. सो इथे जर तुम्ही पाहिलं तर ही महाराष्ट्रातील शिखरे आहेत, ती आपण कोणत्या जिल्ह्यात कोणती शिखरे आहेत हे पाहिली. पण प्रश्न तुम्हाला जिल्ह्यांचा नाहीये, प्रश्न येतो उंचीनुसार क्रम लावा. सो त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता, एकदा उंचीनुसार तुम्हाला मी शिखरं दिलेली आहेत. जसं की कळसुबाई आपण जर पाहिलं तर 1646 मीटर इतकी कळसुबाईची उंची आहे, जी हायेस्ट आहे. ठीक आहे, त्यानंतर साल्लेरचा नंबर लागतो. ठीक आहे, त्यानंतर मग नंबर लागतो तो म्हणजे महाबळेश्वरचा. ठीक आहे, त्यानंतर मग नंबर लागतो हरिश्चंद्रगडचा. सो असं तुम्ही इथे बघू शकता. इथे थोडंसं मार्किंग जरी चुकीची आहे, मॅपमध्ये मार्किंग चुकीची नाही, ऍक्च्युली ते ट्रायंगल्स हल्लेले आहेत, पण इथे तुम्हाला हाईट्स मी दिलेल्या आहेत. सो हे लक्षात ठेवायची पूर्वीची सगळ्यांची ट्रिक होती, कसा मी हसतो अत्रे ते बघा वगैरे वगैरे. ठीक आहे, पण आता ट्रिक चेंज करा. आता ट्रिक चेंज करावी लागेल. का? कारण की ठीक आहे, कळसुबाई हायेस्ट आहे, साल्लेर हायेस्ट आहे. ठीक आहे, पण थर्ड नंबरला जे महाबळेश्वर होतं ते आता रिप्लेस झालंय घनचक्कर नावाच्या शिखराने. आणि म्हणून ही नवीन जी काही पर्वत आहेत, शिखरं आहेत महाराष्ट्रातील, तर त्यामध्ये घनचक्कर नावाचं शिखर आहे आणि धोडप नावाचं नाशिक मधले हे शिखर आहेत. हे आपल्यासाठी महत्वाचे आहेत. हे रिसेंटली सापडलेले आहे, त्यांची हाईट मोजलेली आहे. आणि घनचक्करची हाईट 1532 मीटर आहे, धोडपची हाईट 1472 मीटर इतकी आढळलेली आहे. म्हणून महाबळेश्वर पेक्षा यांची हाईट जास्त आहे. महाबळेश्वरची हाईट जर तुम्ही पाहिली तर 1438 आहे. 1438 पेक्षा 1472 आणि 1532 डेफिनेटली मोठा आहे. ठीक आहे, म्हणून थर्ड नंबरला आता घनचक्कर येणार आहे, 4 नंबरला धोडप येईल. महाबळेश्वर जे आधी थर्ड नंबरला होतं ते 5th ला गेले. सो आता जेव्हा क्वेश्चन येईल तेव्हा हे दोन वर असतील महाबळेश्वर पेक्षा. बाकी ठीक आहे, बाकी इकडे तुम्ही महाबळेश्वर नंतर पण एक तुम्हाला तारामती ऍड करावा लागेल. जे आधी आपण महाबळेश्वर नंतर डायरेक्ट कसा मी हसतो घेत होतो, हरिश्चंद्रगड घेत होतो, पण आता इथे तुम्हाला तारामती पण ऍड करावा लागेल हरिश्चंद्रगडच्या आधी, ज्याची हाईट 1431 आहे. जर तुम्ही पाहिलं तर हरिश्चंद्रगडची हाईट फक्त 1424 आहे. सो 1424 पेक्षा 1431 निश्चितच मोठं आहे. ठीक आहे, बघा हवं तर आपण एकदा इथे लिहूया. ठीक आहे, मग हा सिक्वेन्स असा आहे. ठीक आहे, तर हरिश्चंद्रगड, मग बाकी सप्तशृंगी तोरणा वगैरे आहे. तर आता हा सिक्वेन्स बदलला ना, नवीन ऍड झाली, मग याच्यासाठी ट्रिक बनवली पाहिजे की नाही. सो त्यासाठी ट्रिक आहे, कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो. कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा पडतो. ठीक आहे, मग किंवा तुम्ही डायरेक्ट पडतो आणि हसतो लक्षात ठेवू शकता, किंवा डिरेक्टली काय लक्षात ठेवू शकता, कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा हसतो. ठीक आहे, पडतो लक्षात ठेवलं चालेल, नाही ठेवलं तर हसतो तरी लक्षात ठेवा फिक्स. कारण की कसाचं क वरून कळसुबाई, सा वरून साल्लेर, चक्कर वरून घनचक्कर, आणि येऊन आपण असंच घेतलंय धडकन वरून धोडप, महातारा महाबळेश्वर, तारा तारामती, म्हाताऱ्याला आपण महातारा असं लिहिलं. त्यानंतर हसतो वरून ह वरून हरिश्चंद्रगड, स वरून सप्तशृंगी आणि तो वरून तोरणा. ठीक आहे, सो असे इथे आपण शिखर जे आहेत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे त्यांचा क्रम लावलेला आहे. कसा चक्कर येऊन धडकन म्हातारा हसतो. ठीक आहे, ही सिक्वेन्स लक्षात ठेवायचे. चक्कर घनचक्कर, धडकन म्हणजे धोडप, आणि महातारा, महा म्हणजे महाबळेश्वर, तारा म्हणजे तारामती. राईट, हे लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊया. मग आता नेक्स्ट क्वेश्चन आपला असा आहे की महाराष्ट्रामधील घाटांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावायचा आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे थळघाट बोरघाट हे आपण ऐकतो. ठीक आहे, आपण ऐकतो हे थळघाट बोरघाट. तिकडे आपल्याला माहितीये की वर आहे थळघाट बोरघाट, किती आपल्याला काही माहिती नसेल तर एवढं आपल्याला माहिती की आपण सुरू करताना थळघाट बोरघाट असं सुरू करतो. आंबा घाट आंबोली घाट मध्ये कन्फ्युजन होत असेल काहींचं. ठीक आहे, कुंभारली म्हटल्यानंतर सातारा आपल्याला लक्षात येतो. ठीक आहे, मग थळघाट वर आहे कुठे, मुंबईकडे, थोडं नाशिककडे. राईट, मुंबई पुणे तिकडे. थोडंसं आपण जेव्हा म्हणतो कुंभारली घाट, कुंभारली घाटाला आपण सातारा म्हणतो. सो डेफिनेटली त्याच्या खाली आंबा घाट आणि आंबोली घाट मध्ये कन्फ्युजन होतं. आंबोली घाट सगळ्यात दक्षिणेला लक्षात ठेवायचं महाराष्ट्राच्या बाबतीत.
ठीक आहे. मग इथे सिक्वेन्स येईल थळघाट, कुंभारली घाट, आंबा घाट, आंबोली घाट. पण हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात राहण्यासाठी काही ट्रिक्सची गरज आहे. त्या ट्रिक्स आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, ती ट्रिक आपण इथे बघणार आहोत की तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे सगळ्या घाटांचा सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता. कारण हा प्रश्न आलेला आहे. नेक्स्ट टाइम दुसऱ्या घाटांची नावं दिली जातील, मग ती लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर आपण एकदा जे घाट आहेत जर तुम्ही इथे पाहिलं तर मुंबई नाशिक मध्ये थळघाट आहे. या थळघाटलाच कसारा घाट असं म्हटलं जातं. त्यानंतर मुंबई पुणे मध्ये बोरघाट आहे. काय आहे? बोरघाट आहे. त्यानंतर पुणे आणि बारामती मध्ये दिवे घाट आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर कुंभारली घाट आहे. कराड चिपळूण मध्ये काय आहे? कुंभारली घाट आहे. ठीक आहे. त्यानंतर पुणे रायगड मध्ये ताम्हिणी घाट आहे. त्यानंतर खंबाटकी घाट आहे पुणे आणि साताऱ्यामध्ये. राईट. आंबोली घाट जर पाहिलं तर मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगितलं, आंबा घाट जो आहे तो वर आहे कोल्हापूर रत्नागिरीमध्ये. आंबोली घाट सावंतवाडी आणि बेळगाव मध्ये आहे, म्हणजे कर्नाटकला अटॅच करण्याचं काम करतोय. फोंडा घाट कोल्हापूर आणि पणजी मध्ये आहे, थोडं गोव्या साईडला. राईट. सो हे जे घाट आहेत यांचा सिक्वेन्स आपल्याला लक्षात ठेवायचे. बाकी बरेचसे चंदन घाट वगैरे पण आहेत, माळशेज घाट वगैरे, तर तो सिक्वेन्स महत्वाचा आहे. जसं की त्यासाठी एक ट्रिक आहे. कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला व कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीत. थोडस पहिल्यांदा ट्रिक कठीण वाटेल, पण जेव्हा सारखं सारखं रिवाइज कराल त्यानंतर डोक्यात फिट्ट बसून जाईल. कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला व कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीत. ठीक आहे. असं म्हणून बघायचं, सारखं लक्षात राहील, तोडत म्हणायचं. मग कसावरून कसारा घाट म्हणजेच काय? थळघाट. चंदनानेवरून चंदनपूर घाट. त्यानंतर माळावरील वरून माळशेज घाट. त्यानंतर बोरावर वरून बोरघाट. सो बोरघाटच्या वर माळशेज घाट, चंदनपूर घाट आहेत. त्यानंतर ताम्हिणी घाट पुणे रायगड मध्ये ताम्हिणी घाट. त्यानंतर मार्ला व कुंभकर्णाने, मार्लाचा व जो मधला आहे तिथे वरंधा घाट आहे. कुंभकर्णाने वरून कुंभारली घाट आहे. आंबावरून आंबा घाट. हाताने वरून हनुमंते घाट. फोडला वरून फोंडा घाट. आंबोलीला वरून आंबोली घाट. तर तुम्ही ही ट्रिक इथे लक्षात ठेवू शकता आणि घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम जो आहे तो तुम्हाला लक्षात राहील. सो कसा चंदनाने माळावरील बोरावर ताव मारला व कुंभकर्णाने आंबा हाताने फोडला आंबोलीला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया. आय होप तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल लेक्चर, ट्रिक समजत असतील आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात सुद्धा राहत असतील. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? असा प्रश्न आपल्याला खूपदा विचारला जातो. एखाद्या टेकड्या, एखादं डोंगर सांगितलं जातं कोणत्या जिल्ह्यात आहे. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला माहिती असणं ते गरजेचं आहे. तर दरकेसा टेकड्या ज्या आहेत त्या आपल्याला गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. ठीक आहे. कुठे आढळतात? गोंदिया जिल्ह्यामध्ये आढळतात. मग जर आपण पाहिलं तर इथे मी तुम्हाला काय दिलेले आहेत, महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर दिलेले आहेत. ठीक आहे. महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर इथे दिलेले आहेत. जसं की तुम्ही जर पाहिलं तर इकडे बघा गोंदियामध्ये आहे दरकेसा टेकड्या. दरकेसा कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. नवेगाव सुद्धा कुठे आहे? गोंदियामध्ये आहे. नवेगाव नागझिरा राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. त्यानंतर चिरोली, भामरागड, सुरजागड या ज्या टेकड्या आहेत, गडचिरोली, भामरागड, सुरजागड, गडचिरोली, भामरागड, सुरजागड, चिरोली या टेकड्या कुठे आहेत? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहेत. नेक्स्ट सिमूर टेकड्या कुठे आहेत? चंद्रपूर मध्ये आहेत. हिंगोली ऑब्विसली हिंगोली मध्ये आहेत. मुदखेड डोंगर कुठे आहे? मुदखेड डोंगर नांदेड मध्ये आहे. कुठे आहे? नांदेड मध्ये आहे. मुंबईमध्ये मलबार डोंगर आहे. तुंगार टेकड्या आहेत ठाण्यामध्ये. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये अजिंठा आणि वेरूळ डोंगर रांग आहे. ठीक आहे. अजिंठा वेरूळ आहे. आणि गाळणा जे आहे ते कुठे आहे? धुळ्यामध्ये गाळणा डोंगर आहे. त्या व्यतिरिक्त अमरावतीमध्ये गाविलगड आहे. नागपूरमध्ये गरमसूर आहे. नागपूर गरमसूर. ठीक आहे. आणि
भंडारामध्ये काय आहे, गायखुरी आहे. काय आहे, गायखुरी डोंगर आहे. हे डोंगर तुम्हाला लक्षात ठेवायचे, जोड्या लावा, चुकीची जोडी ओळखा किंवा वन लाइनर क्वेश्चन काहीही विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर महाराष्ट्रातील प्रमुख डोंगर सुद्धा आपण यातून अभ्यासलेले आहेत. पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, महाराष्ट्रातील नकाशामध्ये एक प्रशासकीय विभाग दाखवलेला आहे आकृतीच्या माध्यमातून. तो कोणता प्रशासकीय विभाग आहे आणि जिथे वर्तुळाचं सिंबल दाखवलेला आहे ते कोणत्या जिल्ह्याचं मुख्यालय आहे. हा एक शेप दिलाय. हा शेप कसा आहे, आपण म्हणूया मांजरासारखा शेप आहे. हा कॅट, मांजर. आणि हा जो इथे तुम्हाला गोल सर्कल दाखवलेला आहे तर तिथे कोणता जिल्हा आहे. आता हे असं जर विचारलं तर कोणाला उत्तर आलं नसतं, पण ज्यांचं ऑब्झर्वेशन आहे मॅपचं त्यांनीच हे उत्तर बरोबर दिलं असेल. आपण चेक करूया इकडे. जर तुम्ही इथे पाहिलं, ठीक आहे, तर बरं इथे एलिमिनेट करायला काही स्कोप होता का, जसं की पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे, नाशिक विभाग आहे, ठीक आहे, आणि छत्रपती संभाजीनगर विभाग आहे. आपल्याला कोकण विभाग दिला असतं तर एवढं तर आपण इथे लॉजिक लावू शकतो की कोकण विभाग हे असं स्ट्रेट लाईन मध्येच आहे. ठीक आहे, सो कोकण विभाग हे असं सापासारखं आहे असं म्हणूया आपण की एक स्ट्रेट लाईन आहे, सापासारखं स्ट्रक्चर आहे. ज्यांनी पुणे विभागाचं जर व्यवस्थित ऑब्झर्वेशन कोणी केलं असेल तर पुणे विभाग हा थोडासा हार्ट शेप असल्यासारखा आहे. पुणे विभाग कसा आहे, हार्ट शेप आहे. ठीक आहे, हार्ट शेप आहे, बरोबर. त्यानंतर हा जो नाशिक विभाग आहे हा कसा आहे, सी शेप आहे. ठीक आहे, आता एक्झॅक्ट काही शेप घेऊ नका, सी शेप घ्या किंवा मग डॉल्फिन शेप पण तुम्ही घेऊ शकता, पण डॉल्फिन नका घेऊ, इथे सी शेपच इमॅजिन करा, सी किंवा ई, सी शेप इमॅजिन करा. ठीक आहे, हा कसा आहे, सी शेप आहे. तुम्ही हे लिहून जरी ठेवलं तरी तुम्हाला फायदा होईल तुमच्या नोट्स मध्ये. हा कसा आहे, सी शेप आहे. ठीक आहे, सी शेप आहे. त्यानंतर उरला हा मधला विभाग. ठीक आहे, हा जो मधला विभाग आहे ह्याची जर तुम्ही बॉर्डर व्यवस्थित ऑब्झर्व केली तर इथून अशी इकडे अशी ही शेपूट निघालेली आहे. ठीक आहे, इकडे हे पाय दोन निघालेले आहेत आणि हे डोकं असा हा मांजर सारखा शेप जो आहे, कॅट लाईक शेप जो आहे तो या छत्रपती संभाजीनगर विभागाचा आहे. आणि त्यांनी जो सर्कल दिला होता तो इथे दिलेला होता. हा सर्कल कोणत्या जिल्ह्याला डिफाइन करतोय, कोणता जिल्हा सांगतोय तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याबद्दल हा सर्कल दर्शवत आहे. उरले इकडचे, तर इकडे हा जर तुम्ही पाहिला विभाग नागपूर विभाग तर कशासारखा दिसतो, माशासारखा दिसतोय. माशासारखा काय आहे, हा माशासारखा नागपूर विभाग आहे, बरोबर. हे लक्षात ठेवायचे. त्या व्यतिरिक्त उरलेला जो मधला विभाग आहे अमरावती विभाग, ह्याच्यात काही नाही लक्षात राहिलं तरी तुम्ही इररेग्युलर शेप अमिबा लाईक स्ट्रक्चर इज अमरावती विभाग हे लक्षात ठेवू शकता. म्हणजे जर तुम्हाला माहितीये की आपलं मुंबई विभाग जो आहे तो सरळ आहे, सापासारखा आकार आहे. आपल्याला माहितीये पुणे विभाग जो आहे त्या पुणे विभागाचा आकार हा हार्ट शेप आहे. आपल्याला हे माहितीये की जर नाशिक विभाग हा कसा आहे, सी लाईक आहे, थोडासा असा सी लाईक आहे. ठीक आहे, आणि जर आपल्याला माहितीये की आपला जो छत्रपती संभाजीनगर विभाग आहे हा कॅट लाईक आहे, मांजरीसारखा आकार आहे त्या जिल्ह्यांच्या नकाशावर. आणि आपला जो नागपूर विभाग आहे तो कसा आहे, माशासारखा आहे, माशासारखा आहे. तर उरलेला जो अमरावती विभाग आहे तर जरी त्याचा शेप माहिती नाहीये तर उरलेला शेप आपण इमॅजिन करू शकतो. थोडासा अमिबा सारखा वेडा वाकडा शेप जो आहे तो अमरावती विभागाचा आहे. सो अमरावती विभाग आपण अमिबा लाईक स्ट्रक्चर घेऊया, वेडा वाकडा शेप. म्हणजे हे जर लक्षात ठेवलं तर उद्या तुम्हाला कुठल्याही विभागाचा प्रश्न विचारला तर तुम्ही निश्चितच काय करू शकता, त्या विभागाचं उत्तर देऊ शकता. आणि हे विभाग म्हणजेच काय आहेत, महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग आहेत. प्रशासनाच्या सोयीसाठी महाराष्ट्राच्या जिल्ह्यांचं केलेलं विभाजन आहे. यामध्ये हा आहे मुंबई विभाग. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पुणे विभागामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्यानंतर इकडे आलात तर जो आपला नाशिक विभाग आहे त्यामध्ये खानदेश पण येतं. त्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक आणि अहिल्याबाई नगर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग, यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये होतो. त्यानंतर अमरावती विभाग जो आहे, अमरावती प्रशासकीय विभागामध्ये अमरावती, अकोला, त्यानंतर बुलढाणा, वाशिम, यवतमाळ यांचा समावेश होतोय. आणि हा जो फिश लाईक आहे, जो आपला पूर्व विदर्भाचा पार्ट आहे, नागपूर विभाग, याच्यामध्ये नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली यांचा समावेश होतो. जसं नाशिक विभागाचं मुख्यालय नाशिकमध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरचं विभागाचं मुख्यालय छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, अमरावती विभागाचं मुख्यालय अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर जे आपलं नागपूर विभागाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे, पुणे विभागाचं मुख्यालय पुण्यामध्ये आहे. ठीक आहे, सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता, हे प्रशासकीय विभाग आहेत. पुढे जाऊया मग आता आपण. जालना जिल्ह्याच्या सीमा खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांशी जोडल्या आहेत असा प्रश्न इथे आपल्याला विचारलाय. मग हा खूपच डिटेल प्रश्न झाला. अगेन मॅपचं ऑब्झर्वेशन कट टू कट पाहिजे, म्हणजे ज्याने खूपच मॅपला ऑब्झर्व केलंय तो ह्याचं उत्तर देऊ शकतो. फार फार तुम्ही काही गोष्टी एलिमिनेट पण करू शकता. ठीक आहे, जसं की इकडे जर तुम्ही पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, परभणी, हिंगोली, बुलढाणा आणि उस्मानाबाद, धाराशिव हे ऑप्शन्स दिलेत. जर तुम्हाला माहिती असेल की इथे जालना जिल्हा कुठे आहे आणि धाराशिव कुठे राहिलं, ठीक आहे, हा जर डिफरन्स तुम्ही काढू शकत असाल तर मग तुम्हाला ह्याला एलिमिनेट करता येईल. तुम्हाला इकडे वाशिम कुठे आहे ह्याचं लक्षात आलं, जालनापासून वाशिम कुठे राहिलं, तर तुम्ही याला काय करू शकता, एलिमिनेट करू शकता. ठीक आहे, उरतं ह्याचा प्रश्न. सो इथे माहिती असलं पाहिजे परफेक्ट हे बरोबर आहे की नाही. तर फक्त विधान ए बरोबर आहे. यामध्ये अजून एक जिल्हा ऍड करा, जळगावला सुद्धा सीमा लागते, पण इथे जरी जळगाव दिलं नव्हतं तरी फक्त ए बरोबर येईल, कारण की या 4 जिल्ह्यांना तर जालनाची सीमा शहर डेफिनेटली होते. बघा, बुलढाणा, परभणी, बीड आणि छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी आणि बुलढाणा आहे बॉर्डर. ही आहे जालना जिल्ह्याची बॉर्डर. ठीक आहे, ही आहे हायड्रा सारखी जालना जिल्हा. आणि मग याची सीमा बुलढाणा सोबत लागते, छत्रपती संभाजीनगर सोबत लागून आहे, बीड सोबत लागून आहे, परभणी सोबत लागून आहे, तर छोटीशी सीमा जळगाव सोबत सुद्धा शेअर होतीये. म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 येणार आहे. धाराशिव बघा कुठे राहिलं, एलिमिनेट करायला आपल्याला कळेल की धाराशिव खूप खाली राहतंय ना जालनापासून. तेच जर वाशिम पाहिलं तर वाशिम सुद्धा थोडं लांब आहे. ठीक आहे, थोडं लांब आहे. हिंगोली सुद्धा लांब आहे. ठीक आहे, सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. म्हणून याचं उत्तर काय येणार होतं, ऑप्शन नंबर 1, फक्त विधान ए बरोबर. मग असं तुम्हाला जालनाचं विचारलं, उद्या कुठल्याही जिल्ह्याचं विचारलं जाऊ शकतं. मग यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट काही जिल्हे जे आहेत मेजर ते लक्षात राहिले, ठीक आहे, तरी तुम्ही काय करू शकता, लॉजिक लावू शकतात. ठीक आहे, जसं की तुम्हाला पुण्याचं जर पुणे विभागातला एखादा जिल्हा दिला आणि त्याच्यात जर इकडचा कुठला जिल्हा टाकला लांबचा विदर्भातला, तर तेवढं तर आपल्याला माहिती की शक्यच नाहीये सीमा शहर होणं. किंवा पुणे जरी विचारलं आणि धुळे टाकलं तर लांब आहे, नाशिक पण लांबच आहे. ठीक आहे, म्हणजे हे मॅपचं छोटं छोटं एक तुम्ही वरवरून तरी ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. ठीक आहे, कारण हा प्रश्न फार कमी मुलांनी तेव्हा बरोबर टिक केला असेल. मी तर म्हणते जे स्वतः जालन्याचे आहेत त्यांना पण याचं उत्तर नसेल आलं. ठीक आहे, म्हणजे एवढं ऑब्झर्वेशन आपल्याला लागतं. ठीक आहे, म्हणून मुलं त्यांच्या स्टडी टेबलच्या समोर नकाशे लावून बसतात की तेवढंच रोज नजरे खालून जाईल. ठीक आहे, पुढे बघा, महाराष्ट्रातील खालील खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे आपल्याला क्रम लावायचा आहे. काय करायचे, प्रश्न वाचताना गडबड करायची नाही. दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हटलंय, उत्तरेकडून दक्षिणेकडे नाही म्हटलंय, दक्षिणेकडून उत्तरेकडे म्हटलंय. आपल्याला एवढं माहितीये कोकणातील नद्यांच्या बाबतीत की दमणगंगा नदीपासून तेरेखोल नदीपर्यंत कोकणातील नद्यांचा विस्तार आहे. तेरेखोल नदी ही मग सर्वात शेवटची नदी आहे, सर्वात दक्षिणेकडील नदी आहे. सो तेरेखोल नदीवरती तेरेखोलची खाडी असणार ऑब्वियस. मग सर्वात पहिली तर ऑप्शन मधून आपल्याला तेरेखोलच घ्यावी लागेल, कारण आपल्याला दक्षिणेकडून खालूनच वर जायचे. सो खाली तेरेखोल येईल, म्हणून तेरेखोल फर्स्ट असणारं लगेच उत्तर मिळते ऑप्शन नंबर 1. बाकी जर पाहिलं तर मग तेरेखोल नंतर इथे विजयदुर्ग येईल, मग दाभोळ आणि मग राजापुरी असा हा सिक्वेन्स आहे. अगेन हे समजण्यासाठी आता इथे तरी सोपं होतं, तेरेखोल दिल्यामुळे तुमचं काम इझी झालं. बाकी नाही माहिती तरी देता आलं उत्तर. पण जर तेरेखोल नसतं दिलं, मध्येच दुसरं कोणतं तरी बाणकोट वगैरे ऑप्शन मध्ये दिलं असतं, मग काय केलं असतं, मग सिक्वेन्स कसा लक्षात ठेवला असता.
तर अगेन खाड्यांचा सुद्धा आपल्याला सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. कुठलाही वन डिरेक्शन मध्ये लक्षात ठेवला, बाकी जसं तुम्ही उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम लक्षात ठेवला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला प्रश्न जरी दक्षिणेकडून उत्तरेकडचा विचारला तरी लॉजिक लावता येतच. ठीक आहे, सो आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील खाड्यांचा क्रम जो आहे तो बघणार आहोत. पहिली गोष्ट, खाडी म्हणजे काय? नदी ज्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते तिथे थोडासा इरोडेड भाग असतो, त्याला आपण खाडी असं म्हणतो. ठीक आहे, आणि ज्या आपल्या पूर्ववाहिनी नद्या आहेत, ज्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, ज्या पठारावरील नद्या आहेत त्या त्रिभुज प्रदेश निर्माण करतात, त्या डेल्टा निर्माण करतात, कारण त्या खूप सारे लांबून वाहतात आणि गाळ वाहून नेतात म्हणून तिथे त्रिभुज प्रदेश तयार होतो. पण ह्या कोकणातल्या नद्या खूप कमी डिस्टन्स ट्रॅव्हल करतात, त्यामुळे फार काही गाळ सोबत आणत नाही म्हणून त्या खाडी तयार करतात. मग या खाड्या ज्या आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या तर इथून सुरू होतात तर ऍट दी एंड तेरेखोल पर्यंत त्या आहेत. जसं की तुम्ही जर पाहिलं तर दमणगंगापासून तेरेखोल पर्यंतचा विस्तार आहे. तर डहाणूची खाडी, दातिवऱ्याची खाडी, वसईची खाडी, धरमतरची खाडी, रोह्याची खाडी, राजापूरची खाडी, बाणकोटची खाडी, केळशीची खाडी, दाभोळची खाडी, जयगडची खाडी, भाट्टेची खाडी, पूर्णगड खाडी, जैतापूर खाडी, विजयदुर्ग खाडी, देवगड खाडी, आचराची खाडी, आचरा. ठीक आहे, त्यानंतर कलावलीची खाडी, कर्लीची खाडी, तेरेखोलची खाडी. मग बघा ही जी नावं आहेत ही एवढी नावं आहेत की सिक्वेन्स असा तर लक्षात राहणार नाही. सो परत इथे आपल्यासाठी जे गरजेचं आहे ती आहे ट्रिक, ती आहे ट्रिक. मग बघा ट्रिक काय आहे? ट्रिक आहे डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावली. वाटचं व्हीटी लक्षात ठेवायचं. डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट व्हीटी लावली. यातले जे इंग्रजी लेटर्स आहेत ते महत्वाचे आहेत. सो डी वरून पहिली आहे डहाणू आणि दुसरी आहे दातिवरे. ह्याला दातिवरेला वर नका करू, डहाणू वर आहे. ठीक आहे, पालघर तिकडे डहाणू आणि मग दातिवरे. सो डहाणूची खाडी, त्यानंतर दुसरा डी म्हणजे दातिवऱ्याची खाडी, व्ही म्हणजे वसईची खाडी, डहाणूच्या खाली वसईला आणा, त्यानंतर डी म्हणजे धरमतरची खाडी, आर म्हणजे रोह्याची खाडी. मग ऍटलिस्ट आरचं रोह्याची खाडी हे लक्षात आलं पाहिजे, नाहीतर अजून एक आर आहे तर राजापुरी रोह्याची खाडी वर खाली नका करू. एवढं तरी तुम्हाला एफर्ट्स घ्यावे लागतील. आधी रोह्याची खाडी मग राजापुरीची खाडी. ठीक आहे, त्यानंतर आहे बी वरून बाणकोटची खाडी, डी वरून दाभोळ खाडी, जे वरून जयगड खाडी, व्ही वरून विजयदुर्ग आणि टी वरून तेरेखोलची खाडी. मग ट्रिक काय आहे? डीडीच्या व्हीडीने आरआरबीच्या डीजेची वाट लावली. ठीक आहे, राहतील या खाड्या लक्षात. थोडेसे एफर्ट्स घ्या, ट्रिकने तुम्ही लक्षात ठेवू शकता. बाकी तुम्ही पाहिलं तर वैतरणा नदीवरती आहे दातिवऱ्याची खाडी, उल्हास नदीवरती आहे वसईची खाडी, पाताळगंगा नदीवरती आहे धरमतरची खाडी. असाही प्रश्न येऊ शकतो, कोणत्या नदीवर कोणती खाडी आहे. ठीक आहे, त्यानंतर कुंडलिका नदीवरती आहे रोह्याची खाडी. हे चारही इम्पॉर्टंट आहेत. सावित्री नदीवरती बाणकोटची खाडी, वशिष्ठी नदीवरती दाभोळची खाडी, शास्त्री नदीवरती जयगडची खाडी, शुक नदीवरती विजयगडची खाडी, विजयदुर्गची खाडी, गड नदीवरती कलावलीची खाडी, कर्ली नदीवर कर्ली आणि तेरेखोल नदीवर तेरेखोलची खाडी. ठीक आहे, हे सोपं आहे. ठीक आहे, पण इकडे महत्वाचं आहे या दोन खाड्या ज्या आहेत दातिवरे आणि वसई ह्या पालघर मध्ये आहेत. धरमतर, रोह्याची खाडी, बाणकोटची खाडी, दाभोळची खाडी, ह्या जर बाणकोट पर्यंत तुम्ही पाहिलं, बाणकोट, रोह्याची खाडी आणि धरमतरची खाडी ह्या रायगड मध्ये आहेत. त्यानंतर दाभोळची खाडी, जयगडची खाडी, विजयदुर्ग ही रत्नागिरीमध्ये आहे आणि विजयदुर्ग थोडी सिंधुदुर्गच्या बॉर्डर, रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बॉर्डरवर येते. कलावलीची खाडी सिंधुदुर्गमध्ये आहे, कर्लीची खाडी सिंधुदुर्ग, तेरेखोलची खाडी सिंधुदुर्गमध्ये आहे. सो हे पण तुम्ही इथे इथपर्यंत लक्षात ठेवू शकता. गड नदीपर्यंतच्या खाड्या यावर सुद्धा जोड्या लावायचा, चुकीची जोडी ओळखायचा प्रश्न येऊ शकतो. सावित्री नदीवरती बाणकोटची खाडी. ठीक आहे, त्यानंतर पाताळगंगा नदीवरती धरमतरची खाडी. ठीक आहे, त्यानंतर शुक नदीवरती विजयदुर्गची खाडी, शास्त्री नदीवरती जयगडची खाडी, वशिष्ठी नदीवरती दाभोळची खाडी, कुंडलिका नदीवरती रोह्याची खाडी, उल्हास नदीवरती वसई आणि वैतरणा नदीवरती दातिवऱ्याची खाडी, गड नदीवरती कलावलीची खाडी. ठीक आहे, नेक्स्ट आपला खाड्या सुद्धा इथे कव्हर करून झालेल्या आहेत. ठीक आहे, व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन वरती येऊया. मग आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न इथे विचारलेला आहे. तर माळढोक पक्षी अभयारण्य. ठीक आहे, सॉरी, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज अभयारण्य आपल्याला विचारलेलं आहे. तर येस, ते माळढोक पक्षी अभयारण्य आहे. ठीक आहे, सो ते तुम्ही इथे काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. ठीक आहे, सोलापूर जिल्ह्यातील नान्नज.
ठीक आहे, इथे आहे ते, ठीक आहे, नान्नज, ठीक आहे. सो हे तुम्ही इथे करेक्ट आन्सर देऊ शकता. माळढोकसाठी प्रसिद्ध आहे. बाकी त्याच्याचवर नवीन माळढोक पक्षी अभयारण्य सुद्धा झालेलं आहे. बाकी राधानगरी अभयारण्य आहे कोल्हापूरमध्ये. येस, राधानगरी अभयारण्य कोल्हापूरचं लक्षात ठेवायचे. गव्यांसाठी प्रसिद्ध आहे ते. त्यानंतर सागरेश्वर आहे. सागरेश्वर कुठे आहे तर सातारामध्ये, सॉरी, सांगलीमध्ये आहे, ठीक आहे, सागरेश्वर. त्यानंतर मालवण आहे, फिश साठी प्रसिद्ध आहे, ठीक आहे. त्यानंतर इकडे जर तुम्ही पाहिलं तर कर्नाळा पक्षी अभयारण्य आहे. अगेन थोडस रायगड मध्ये लक्षात ठेवू शकता याला. त्यानंतर इकडे पालघरमध्ये तुंगारेश्वर आहे, ठीक आहे. पुण्यामध्ये भीमाशंकर आहे. त्यानंतर जर पाहिलं तर कोयनामध्ये, साताऱ्यामध्ये कोयना अभयारण्य जे आहे ते लक्षात ठेवू शकता. त्यानंतर इकडे नगरमध्ये कळसुबाई नावानेच आहे, ठीक आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जायकवाडी पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर इकडे नांदूर मधमेश्वर आहे नाशिकमध्ये. त्यानंतर पालघरमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ताणसा सुद्धा आहे. तुंगारेश्वर ठाण्यात आहे, ताणसा पालघरमध्ये आहे. त्यानंतर धुळ्यामध्ये अणेर आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं जळगावमध्ये यावल आहे अभयारण्य. इकडे जर आलात तर वाण अभयारण्य आहे, वाघांसाठी वगैरे पण ते थोडं प्रसिद्ध आहे वाण अभयारण्य, ठीक आहे, वर्धामधलं. इव्हन इकडे आल्यानंतर गडचिरोलीमध्ये चप्राळा अभयारण्य आहे, भामरागड चप्राळा वगैरे, ठीक आहे. सो हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. नवेगाव नागझिरा आहे, हे तर राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहेच, ठीक आहे. म्हणजे असे काही ठिकाणं आहेत, हे अभयारण्य तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. ओके, पुढे जाऊया आपण. व्याघ्र प्रकल्पाबद्दल प्रश्न बघूया. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. कोणतं राष्ट्रीय उद्यानाला मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं संरक्षित क्षेत्र, ठीक आहे, रिझर्व म्हणून घोषित केले? अमरावती मधलं गुगामल राष्ट्रीय उद्यान. अमरावती मधलं गुगामल राष्ट्रीय उद्यान हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचं रिझर्व एरिया आहे. इकडे आहे अमरावती, इथे आहे मेळघाट, ठीक आहे, आणि इथेच आहे गुगामल नॅशनल पार्क. त्या व्यतिरिक्त इकडे मुंबईमध्ये बोरिवलीमध्ये, नवी मुंबईमध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. तसंच इकडे जर तुम्ही पाहिलं तर चांदोली राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे कोल्हापूर. त्यानंतर आपला जो सांगलीचा एरिया आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गचा एरिया, यामध्ये मिक्स असं चांदोली नॅशनल पार्क आहे, राष्ट्रीय उद्यान आहे. इकडे आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान. काय आहे? ताडोबा राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर वर आहे पेंच, नागपूरमध्ये आहे पेंच टायगर रिझर्व सुद्धा आहे आणि पेंच राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे. इकडे आहे नवेगाव नागझिरा राष्ट्रीय उद्यान, ठीक आहे, अगेन ते सुद्धा टायगर रिझर्व सुद्धा आहे, ठीक आहे, व्याघ्र प्रकल्प सुद्धा आहे. तर ताडोबा पण टायगर रिझर्व सुद्धा आहे, ठीक आहे. फक्त संजय गांधी टायगर रिझर्व नाहीये, चांदोली टायगर रिझर्व नाहीये. बाकी इकडचे गुगामल झालं किंवा पेंच झालं, नवेगाव नागझिरा झालं, ताडोबा झालं, इथे तुम्हाला वाघांसाठी हा एरिया आहे, टायगर रिझर्व, व्याघ्र राखीव क्षेत्र आहेत, ठीक आहे. या व्यतिरिक्त सगळे मग इथे वाईल्ड लाईफ सँच्युरीज वगैरे दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. या वेगवेगळ्या वाईल्ड लाईफ सँच्युरीज म्हणजे अभयारण्य आपल्याला दिलेली आहेत, ठीक आहे. इथे बुलढाण्यामध्ये लोणार सरोवर आहे, तिथे लोणार अभयारण्य सुद्धा आहे. ओके, सो यामध्ये हा जो मॅप आहे तो तुमच्यासाठी निश्चितच एक महत्वाचा ठरेल. इथे ठाणे खाडी आहे, फ्लेमिंगो साठी प्रसिद्ध आहे. सो फ्लेमिंगो साठीची वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तिथे, राईट. तर ह्या काही गोष्टी तुम्ही इथे बघू शकता. मयुरेश्वर वाईल्ड लाईफ सँच्युरी जी आहे मोरांसाठी प्रसिद्ध आहे, पुण्याच्या तिकडची, ठीक आहे. सो ह्या एरियाज तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन वर येऊया मग. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? खनिज संपत्तीवर नेहमीच प्रश्न असतो. डोलोमाइटचे साठे इकडे तुम्हाला एक, बाकी इकडचं सगळं कन्फ्युजिंग वाटेल हे, ठीक आहे, पण एक तुम्ही रत्नागिरी हे जर लक्षात ठेवलं असेल की डोलोमाइट रत्नागिरीमध्ये सापडतं, तर बाकी काही न बघता बिंदास तुम्ही ऑप्शन नंबर 4 ला टिक करू शकता की यवतमाळ आणि रत्नागिरी. रत्नागिरीमध्ये बघा हे आहे डोलोमाइट. इथे जर तुम्ही पाहिलं डोलोमाइट, तर हे डोलोमाइट रत्नागिरीमध्ये आढळतं. त्या व्यतिरिक्त डोलोमाइट तुम्हाला यवतमाळमध्ये सुद्धा आढळेल, चंद्रपूरमध्ये सुद्धा आढळतं आणि इकडे नागपूरमध्ये सुद्धा डोलोमाइट आढळतं, ठीक आहे.
डोलोमाइट पाहिलं, तसंच इतर जर तुम्ही पाहिलं जसं की बॉक्साईट, ठीक आहे, बॉक्साईट आणि मॅंगनीज भारतामध्ये याचे बॉक्साईटचं जर पाहिलं तर भारतात 21%, महाराष्ट्रात 21% बॉक्साईटचं उत्पादन होतं. मग महाराष्ट्रात बॉक्साईट कुठे कुठे आढळतं, तर अगेन बॉक्साईट रत्नागिरीमध्ये आढळतं, ठीक आहे, रत्नागिरीमध्ये आढळतं. त्याचबरोबर सिंधुदुर्गमध्ये सुद्धा बॉक्साईट आढळतं, रायगडमध्ये सुद्धा बॉक्साईट आहे, पालघरमध्ये सुद्धा आहे, सांगलीमध्ये सुद्धा आढळतं. आणि इकडे आल्यानंतर आपल्याला बॉक्साईट कुठे बघायला जास्त मिळत नाही, इकडे फार जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला बॉक्साईट आढळतं. सो बॉक्साईट साठी काय लक्षात ठेवायचं, कोकण किनारपट्टी लक्षात ठेवायची आणि सांगलीला एक लक्षात ठेवायचं, ठीक आहे. बघा तुम्ही जर ऑब्झर्व केलं ना तर हा पूर्ण एवढा एरिया जो आहे तो कट झालाय, इथून पूर्ण एवढा एरिया जो आहे तो कट झालाय. म्हणजे एकतर तुम्हाला कोकणामध्ये किंवा मग विदर्भामध्ये खनिज बघायला मिळेल. आणि त्यातल्या त्यात खनिज संपत्तीच्या दृष्टीने समृद्ध असा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता आहे, चंद्रपूर जिल्हा आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा बॉक्साईट पाहिलं, त्यानंतर क्रोमाइट जर आपण पाहिलं तर क्रोमाइट सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला क्रोमाइट बघायला मिळतं. तसंच इकडे नागपूरमध्ये आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा क्रोमाइट आपल्याला आढळतं. क्रोमाइटचा महाराष्ट्रामध्ये 10% इतका साठा आहे, ठीक आहे. नेक्स्ट चुनखडी, चुनखडी स्टार मार्क्स बघा, आपल्याला स्टार मार्कने चुनखडी जी आहे ती दाखवलेली आहे. अगेन महाराष्ट्रात 9% रिझर्व, 9% साठा आहे चुनखडीचा. सो चुनखडी जी आहे ती कुठे कुठे आढळते, यवतमाळमध्ये बघायला मिळते, नागपूरमध्ये बघायला मिळते, त्याचबरोबर चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा चुनखडी आढळते. चुनखडी झाली. नेक्स्ट मॅंगनीज, मॅंगनीज जर आपण पाहिलं तर मॅंगनीजचा 40% साठा फक्त महाराष्ट्रात आहे, ठीक आहे. सो भारताच्या 40% साठा जर तुम्ही पाहिला तर तो महाराष्ट्रात आहे. आणि म्हणून मॅंगनीज महत्वाचं ठरतं. तर ते कुठे कुठे आढळतं, सिंधुदुर्गमध्ये मॅंगनीज आढळतं, ठीक आहे, हे आहे मॅंगनीजचं सिम्बॉल. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर नागपूरमध्ये आहे मॅंगनीज, त्यानंतर आपल्याला भंडारामध्ये पण मॅंगनीज बघायला मिळतं, ठीक आहे. म्हणजे आपण आता असं नाही की मी इथे म्हटलं तर चंद्रपूरमध्ये नाही आढळतं, पण जास्त प्रमाणात कुठे आढळतं तर सिंधुदुर्ग, भंडारा आणि नागपूरमध्ये आढळतं. त्यानंतर नेक्स्ट आहे कायनाइट. कायनाइट जर तुम्ही पाहिलं तर कायनाइटचा पण 15% साठा जो आहे तो आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतो. सो कायनाइट कुठे आढळतं तर भंडारा गोंदियामध्ये आपल्याला कायनाइट बघायला मिळतं. भंडारा आणि गोंदियामध्ये आपल्याला कायनाइट आढळतं, ठीक आहे. नेक्स्ट आपण डोलोमाइट पाहिलं. नेक्स्ट आहे लोह खनिज. लोह खनिज महत्वाचं आहे. आयर्न ओर्स, आयर्न ओर्स मध्ये लोह खनिजामध्ये जर पाहिलं तर अँथ्रासाइट, बिट्युमिनस, लिग्नाइट, पीट हे आपण जसे याचे प्रकार बघतो, ठीक आहे, कोळशाचे प्रकार बघतो, तसे आपल्याला याचे लोह खनिजाचे प्रकार कोणते आहेत, मॅग्नेटाइट, सिडेराइट, लिमोनाइट, बरोबर. सो मॅग्नेटाइट, हेमॅटाइट, सिडेराइट, लिमोनाइट हे काय आहेत तर हे लोह खनिजाचे प्रकार आहेत. हे आपल्याला माहिती असलं पाहिजे की प्युरिटी वरून किती जास्त लोहाचं प्रमाण आहे त्यावरून. सो मॅग्नेटाइट सगळ्यात उच्च प्रतीचं लोह खनिज मानलं जातं. मग लोह खनिजाच्या बाबतीत जर पाहिलं तर अगेन यवतमाळ, त्यानंतर वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर म्हणजे जो काही लोह खनिज आहे तर 20% साठा त्याचा महाराष्ट्रात आहे. आणि पूर्णच पूर्व विदर्भाचा पार्ट आहे, सगळीकडेच लोह खनिज आढळतं. त्याचबरोबर रत्नागिरी आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा, इवन रायगड आणि ठाण्यामध्ये सुद्धा लोह खनिजाचे साठे आहेत. कारण जर तुम्ही पाहिलं तर आपलं गोंडवाना भूमीचा पार्ट आहोत आपण, गोंडवानाचा पार्ट आहोत. सो इकडे आपल्याला लोह खनिज जे आहे ते सापडतं. तर या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण इथे खनिज संपत्तीच्या बाबतीत पाहिलेल्या आहेत, राईट. तर एक शेवटचा प्रश्न बघूया आजच्या लेक्चर मधील. एक शेवटचा टॉपिक काय विचारलंय, महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्याच जलाशयाला आर्थर सरोवर असं संबोधलं जातं तर गोदावरी नदीची उपनदी प्रवरा नदी, या प्रवरा नदीवरती नगर जिल्ह्यामध्ये अहिल्याबाई नगर मध्ये काय आहे तर भंडारदरा धरण आहे. हे भंडारदरा धरण जे आहे यालाच विल्सन डॅम, विल्सन धरण आणि त्याच्या जलाशयाला आर्थर सरोवर असं संबोधलं जातं. सो आपल्यासाठी कोणत्या ठिकाणी कोणते धरण आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, राईट. मग हे धरण तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, ठीक आहे. सो इथे तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळे मॅप वरती धरण दाखवलेलं आहे. जसं पुण्यामध्ये मुळशी डॅम आहे, पुण्यामध्ये मुळशी डॅम आहे, ठाण्यामध्ये भातसा डॅम आहे, वैतरणा डॅम आहे, ठीक आहे. त्यानंतर नाशिकमध्ये गंगापूर धरण आहे. गंगापूर धरणाचं वैशिष्ट्य असं आहे की ते
पहिलं मातीचं धरण आहे, पहिलं मातीचं धरण आहे, ठीक आहे, त्याच भारतातलं. त्याचबरोबर कोयना धरण आहे, ठीक आहे, साताऱ्यामध्ये कोयना नदीवरती. त्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर धोम धरण आहे साताऱ्यामध्ये, अगेन कोयना नदीवरतीच आहे, ठीक आहे. त्यानंतर महत्वाचे बघतोय आपण थोडेसे, ठीक आहे. काली नदीवरती चित्री नावाचं धरण आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर अजून आपल्यासाठी एक मुळा धरण आहे, नगर मधलं मुळा नदीवरचं. त्यानंतर इकडे जर पाहिलं तर गिरणा धरण वगैरे आहे गिरणावरती, ठीक आहे, तापीची उपनदी आहे ती. अमरावती धरण आहे, अमरावती डॅम तापीवरती, ठीक आहे. त्यानंतर अजून आपण इकडे काय लक्ष ठेवू शकतो, अनेर धरण तापी नदीवरचं महत्वाचं अनेर धरण आहे, ठीक आहे, तापीच्या उपनदीवरचं. त्यानंतर तुम्ही लक्षात ठेवू शकता, टोटला दोह लक्षात ठेवू शकता. टोटला दोह जे आहे ते पेंच नदीवरती आहे टोटला दोह धरण. त्यानंतर या व्यतिरिक्त आपल्यासाठी इटिया डोह लक्षात ठेवू शकता एक तुम्ही, इटिया डोह, ठीक आहे. ज्या आपल्या वर्धा वैनगंगा पैनगंगा आहे तिकडे हे इटिया डोह टोटला डोह पेंच वरती आहे. आणि इकडे त्रिवेणी नदी वगैरे जे आहे तिकडे तुम्हाला काय दिसेल तर इटिया डोह बघायला मिळेल. त्यानंतर एक मांडवी नावाचं धरण आहे, मांडवी नावाची नदी आहे ती गोव्यामध्ये आहे. मांडवी धरण जे आहे ते आपल्याला पेनगंगा नदीवरती बघायला मिळतं, ठीक आहे. बाकी मांजरा नदीवरती मांजरा धरण सुद्धा आहे. सगळ्यात महत्वाचं जायकवाडी धरण, बरोबर, जायकवाडी धरण जर तुम्ही पाहिलं तर एक मोठा जलाशय महाराष्ट्रातील तो, बरोबर. त्यानंतर कुठे आहे, छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. नाथसागर म्हणून पण त्या जलाशयाला ओळखलं जातं, ठीक आहे. बाकी येलदरी डॅम आणि रिझर्वायर आहे, ठीक आहे, येलदरी पूर्णा नदीवरती, ते एक लक्षात ठेवू शकता तुम्ही, ठीक आहे. सो अशा काही गोष्टी आहेत. दारणा डॅम आहे गोदावरी नदीच्या दारणा रिव्हर वरती, राईट. बाकी नद्यांवरून जे नावं लक्षात ठेवण्यासारखे आहेत ते तर सोपेच आहेत, ठीक आहे, पण जे वेगळे नावं आहेत ते थोडेसे आपण इथे पाहिले. यस, सो अशा प्रकारे आपण धरणं सुद्धा पाहिली. बाकी खडकवासला वगैरे पुण्यामध्ये आहेतच, ठीक आहे. सो आपण धरणं पण पाहिली. खडकवासला जे आहे ते आताच काही दिवसापूर्वी तुम्ही पाहिलं असेल की कशा प्रकारे पाणी सोडलं आणि पुण्यामध्ये थोडंसं प्रॉब्लेम झाला होता, ठीक आहे. बेंबला धरण वगैरे आहे बोमला नदीवरती, ठीक आहे, वर्धाची ती उपनदी आहे. सो हे तुम्ही काही गोष्टी इथे लक्षात ठेवू शकता. तर या प्रकारे आपण महाराष्ट्रातील धरणं सुद्धा अभ्यासली. तर मित्रांनो, हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल आय होप, आणि कशा क्वालिटीचं शिकवलं जातं हे पण तुम्हाला इथे कळालं असेल. नक्कीच तुम्ही डिटेलमध्ये अभ्यासण्यासाठी सगळ्या गोष्टी आपल्या ज्या बॅचेस आहेत ऍप्लिकेशन वरती त्या जॉईन करू शकता. जसं की नेक्स्ट इयर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी आपण राज्यसेवेची फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे. ही फाउंडेशन बॅच जी आहे यामध्ये तुम्हाला आन्सर रायटिंग करून घेतली जाईल, बेसिक टू शिकवलं जाईल. त्याचबरोबर एनसीईआरटी आणि स्टेट बोर्डचा सुद्धा अभ्यास करून घेतला जाईल. नेक्स्ट आपल्याकडे कंबाईनची प्रतिज्ञा बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. याचे लेक्चर सुद्धा 1 ऑगस्ट पासून लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे. ही जी बॅच आहे यामध्ये तुम्हाला 499 रुपयामध्ये एक रिव्हिजन पर्पजने ही बॅच असेल. यामध्ये लाईव्ह लेक्चर घेतले जातील. नेक्स्ट आहे रेकॉर्डेड बॅच राज्यसेवा विजयश्री बॅच. हिची पण फी 499. ऍक्च्युली या बॅचेसच्या फी जास्त आहेत, पण जर तुम्ही हर्षाली 50 नावाचा कोड वापरला तर हा कोड वापरल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या बॅचेस आहेत त्या डिस्काउंट मध्ये मिळणार आहेत. 499 मध्ये ही आणि प्रतिज्ञा बॅच तुम्हाला मिळणार आहे. जी काही डिस्क्रिप्टिव्ह बॅच आहे त्यावर सुद्धा डिस्काउंट तुम्हाला मिळून जाईल. तर नक्कीच हा कोड तुम्ही वापरू शकता. पहिल्या काही विद्यार्थ्यांसाठी हे तुम्हाला जे काही ऍडमिशन आहे ते कमी फीज मध्ये मिळणार आहे. हा कोड वापरायला विसरू नका. तुम्ही जर बॅच घेतली असेल तर तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. बाकी आपल्याकडे चालू घडामोडींचं इयरबुक आहे. मागील 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स यामध्ये आहे. ॲज वेल ॲज राज्यघटनेच्या नोट्स सुद्धा आहेत, क्लास नोट्स. तर ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला ऍप्लिकेशनवर मिळून जातील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक दिलेलीच आहे. त्यावरून तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, लॉग इन करू शकता आणि जी बॅच हवी आहे ती परचेस करू शकता. आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायला विसरायचं नाहीये. लेक्चरच्या लिंक्स, क्विजेस, नोट्स, अपडेट सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. सो नक्की जॉईन करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची सुद्धा लिंक आहे. ॲज वेल ॲज आपल्या इन्स्टा पेजची सुद्धा लिंक दिलेली आहे. इंस्टाग्राम पेजला फॉलो करा, जिथे अभ्यासाशी रिलेटेड जो कंटेंट आहे तो तुम्हाला इंटरेस्टिंग वेने रील्सच्या माध्यमातून काही इम्पॉर्टंट फॅक्ट्स शिकवले जातात. तर नक्कीच हे प्लॅटफॉर्म तुमच्याकडे असू द्या. ॲज वेल ॲज अभ्यासमित्र.in नावाची आपली वेबसाईट सुद्धा आहे. ही वेबसाईट सुद्धा तुमच्याकडे बुकमार्क करून ठेवा, जेणेकरून जे काही आयोगाचे अपडेट्स येतात ते तिथे तुम्हाला मिळतील. करंट अफेअर्स असेल ते तिथे तुम्हाला मिळेल. स्टेट बोर्ड आहेत, जुने असतील नवे असतील ते आपल्या वेबसाईट वरती अवेलेबल होतील. आणि सोबतच
आयोगाचे मागील वर्षांचे सर्व कंबाईन असू द्या, राज्यसेवा असू द्या, जे काही प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्हाला तिथे विथ आन्सर कीज अवेलेबल होऊन जातील आणि जीएस वगैरे सगळ्याच गोष्टी तिथे मिळतील. सो ही वेबसाईट तुमच्याकडे सेव्ह असू द्या. सो आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. काही डाऊट्स असतील खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर कॉल किंवा मेसेज करू शकता. तर आज इथेच थांबूया. अशाच एका नवीन लेक्चरमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय. सी यू अगेन. थँक्यू व्हेरी मच. आणि लेक्चर आवडलं असेल तर प्लीज लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.